बंधू आणि भगिनींनो नमस्कार। विदर्भातील अमरावती, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय वेगाने वाढला आहे। तेथील रुग्णवाढीची गंभीरता लक्षात घेता कोरोनाची दुसरी लाट येते की काय अशी भीती जाणू लागली आहे। त्या ठिकाणी अंशतः काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत। सर्वात गंभीर बाब म्हणजे नवी दिल्लीतील एम्सचे प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी असं म्हटलं आहे की भारतात कोरोनाचा नवा स्ट्रेन पूर्वीपेक्षा अधिक घातक असू शकतो। कोरोना होऊन गेलेल्या आणि ज्यांना शरीरात अँटीबॉडीज आहेत अशांनाही त्याची लागण होऊ शकते। एकाला लागण झाल्यानंतर त्याच्याकडून या विषाणूचा प्रसार होण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा जास्त असू शकते। त्यामुळे या नव्या संकटाकडे सर्वांनी अधिक गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे। कोरोनाची वेगाने लागण झालेली अमरावती, अकोला आणि यवतमाळ हे तिन्ही जिल्हे नांदेड जिल्ह्यापासून फार जास्त अंतरावर नाहीत। या तिन्ही जिल्ह्यांसाठी नांदेड जिल्ह्याचे रोजचे दळणवळण आहे। त्यामुळे नांदेड जिल्हा प्रशासनाने या संपूर्ण परिस्थितीची दखल घेत आवश्यक ती पावले उचललेली आहेत। सुदैवाने आज आपण ग्रीन झोनमध्ये आहोत, पण आपल्याकडेही रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे। मागील 3 दिवसात आपण RT-PCR चाचण्यांची संख्या दुपटीने वाढवली आहे। या 3 दिवसात पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांचे प्रमाण 8 ते 12.7% इतके आहे। त्यामुळे नागरिकांच्या रोजचा संपर्क येणारे घटक उदाहरणार्थ भाजीवाले, फेरीवाले, किराणा दुकानदार, इतर ठोक व किरकोळ विक्रेते, अन्य व्यापारी प्रतिष्ठाने, विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी, बँक, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, शैक्षणिक संस्थांमधील कर्मचारी आदींची कोरोना चाचणी करून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 2 आठवड्यांचा नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे। नांदेड, वाघाळा महानगरपालिका आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात ही मोहीम राबवली जाईल। याशिवाय सार्वजनिक कार्यक्रम तसेच सार्वजनिक ठिकाणांसाठी असलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन व्हावे यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे स्वतः नजर ठेवून आहेत। 50हून अधिक लोक असलेल्या कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात येत आहे। अनेकांनी स्वतःहून आपल्याकडील सार्वजनिक सोहळे, लग्न समारंभ आदी कार्यक्रम स्थगित केले आहेत। डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी होणारा संगीत शंकर दरबार कार्यक्रमही यावर्षी रद्द करण्यात आलेला आहे। सार्वजनिक कार्यक्रम टाळण्यासोबतच सर्वांनी मास्क, सॅनिटायझेशन व सोशल डिस्टन्सिंग ही त्रिसूत्री स्वीकारण्याची गरज आहे। हा कोरोना दूर ठेवण्याचा सर्वात सुलभ पर्याय आहे, परंतु दुर्दैवाने काही लोकांना कोरोना संपला की काय अशा भ्रमात काही मंडळी आहेत। त्यामुळे ती निष्काळजीपणे वागून स्वतःचे आणि इतरांचेही आरोग्य धोक्यात आणत आहेत। अशा लोकांवर जिल्हा प्रशासनाने दंडात्मक कारवाई सुरू करावी असं मी सुचवलेलं आहे। मित्रांनो, आपल्या संशोधकांनी कोरोनावर लस शोधून काढली असली तरी अजून प्रत्येक नागरिकांसाठी ती उपलब्ध नाही। संभवतः मार्चपासून ती उपलब्ध होऊ शकेल, पण या लसीचे 2 डोस आहेत। पहिला डोस घेतल्यानंतर आपल्या शरीरात अँटीबॉडीज तयार व्हायला 28 ते 45 दिवस लागतात। त्यामुळे कोरोनाची लस तयार झालेली असली तरी कोरोना संदर्भातील खबरदारीच्या सर्व उपाययोजनांची पूर्वीप्रमाणेच अंमलबजावणी होणे गरजेचे आहे। सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याने नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊनचा तुर्तास विचार नाही। गेल्या वर्षी आपण लॉकडाऊन आणि त्याचे दुष्परिणाम भोगले आहेत। त्यामुळे पुन्हा ती परिस्थिती येऊच नये हीच प्रत्येकाची इच्छा आहे। पण त्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने वागून प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करण्याची आवश्यकता आहे। आपल्याला कोरोनाला नियंत्रित ठेवायचे आहे की लॉकडाऊनसारख्या कठोर उपाययोजना पुन्हा आणायच्या आहेत याचा विचार आपल्याला सर्वांना करावा लागेल। नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी यापूर्वी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य केलेले आहे, यापुढेही त्याची आवश्यकता आहे। नियम पाळा आणि कोरोना टाळा हा नारा देऊन आपण स्वतः खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करावे आणि इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहित करावे, एवढीच या निमित्ताने माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।